सांगतं की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. प्रभू आमचा विश्वास आहे का या ठिकाणी केलेला प्रत्येक प्रार्थना तू ऐकल्या प्रभू, प्रत्येक प्रार्थनेचं तू उत्तर दिलं प्रभू. आम्ही तुझे उपकार मानतो. धन्यवाद. तू आमचा तारणारा आहे, तो आमचा नावाडी आहे, तो आमचा परमेश्वर आहे, तो कधी न सोडणारा आहे. आम्ही देवाचे उपकार मानतो. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. नाही कसली चिंता, नाही कसला घोर, नाही कसली चिंता, नाही कसला घोर. माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. नाही कसली चिंता, नाही कसला घोर, नाही कसली चिंता, नाही कसला घोर. माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. या दुनियाचे नावाडी पाहिले, संकटाला ते घाबरून गेले. या दुनियाचे नावाडी पाहिले, संकटाला ते घाबरून गेले. माझा सेवनहारा, माझा सेवनहारा ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. नाही कसली चिंता, नाही कसला घोर, नाही कसली चिंता, नाही कसला घोर. माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. उतरी आल्या भयानक लाटा, ख्रिस्त माझा आधार मोठा. उतरी आल्या भयानक लाटा, ख्रिस्त माझा आधार मोठा. माझा भार त्याच्यावर आहे, माझा भार त्याच्यावर आहे. माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. नाही कसली चिंता, नाही कसला घोर, नाही कसली चिंता, नाही कसला घोर. माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. माझी नावं चिनाराला नेई, सुख आनंद मला तो देई. माझी नावं चिनाराला नेई, सुख आनंद मला तो देई. माझा तारणहारा, माझा तारणहारा ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. नाही कसली चिंता, नाही कसला घोर, नाही कसली चिंता, नाही कसला घोर. माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे, माझा नावाडी ख्रिस्त आहे. खरोखर आमच्या नावेमध्ये प्रभू येशू आहे. आम्ही कोणती चिंता करणार नाही, आम्ही कोणती काळजी करणार नाही, आम्ही कोणत्या सैतानाच्या अटॅक योजनेला आम्ही घाबरणार नाही, कोणत्या वाईट परिस्थितीला आम्ही घाबरणार नाही. कारण आमचा नावाडी ख्रिस्त आहे, आमच्या नावेमध्ये ख्रिस्त आहे. प्रभू येशू, आम्ही जे काय आता वचन घेऊ, आजच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला स्पर्श कर, आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वाद दे. जे कोणी ऐकत आहे प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित हो देवा. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल, तुझ्या इच्छा काय आहे आम्हाला कळव प्रभू. आणि तुझ्या लेकरांना तुझ्या कृपेत घे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. बोल येशू मसीह की जय. बायबलमध्ये दिलेलं आहे, या दिवसांमध्ये आपण जितके प्रार्थनेत राहू
तितकं आपल्या जीवनामध्ये देवाचं गौरव होईल Yes. आणि देवाचं गौरव प्रकट होईल. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये दिलेलं आहे. आपण लूक शुभवर्तमान याच्यामध्ये आपण जाणार आहोत. लूक शुभवर्तमान 22 अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिमोनाला काय म्हणतो आपण पाहूया. कारण या दिवसांमध्ये खूप कठीण परिस्थिती दिवसांदिवस येणार आहे आणि म्हणून देव नेहमी आपल्याला जागृत ठेवतो, अलर्ट ठेवतो, हो की नाही. म्हणून बायबलमध्ये दिले की लूक शुभवर्तमानामध्ये 22 अध्याय आणि 31 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिमोनाला काय म्हणत आहे आपण पाहणार आहोत. 22 अध्याय 31 वचन. आणखी प्रभू म्हणाला, शिमोना शिमोना, पहा, तुम्हाला गव्हासारखं चाळावे म्हणून सैतानाने तुम्हाला मागितले, परंतु तुझा विश्वास खचू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. एकदा तू फिरलास म्हणजे तू आपल्या भावांना स्थिर कर. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये दिले प्रभू येशू ख्रिस्ताने शिमोनाला, बघा शिमोन प्रभू येशूचा शिष्य होता. प्रभू येशू स्वतः त्याच्या जवळ होता. पण बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय म्हणत आहे की सैतानाने मला तुम्हाला मागितलेलं आहे. म्हणजे सैतान आम्हाला मागू शकतो प्रभूकडे का मला त्याची परीक्षा पाहायची आहे, मला त्याच्या जीवनात संकट पाठवायची आहे, मला त्याची परिस्थिती बिघडवायची आहे, मला त्याच्या जीवनामध्ये निराशा पाठवायची आहे, मला त्याच्या जीवनामध्ये आजार पाठवायचे आहे, मला त्याच्या जीवनामध्ये चिंता पाठवायची आहे, मला त्याचा विश्वास पारखायचा आहे. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेस 40 दिवसाच्या उपवासामध्ये असताना सैतान त्याला कुठे घेऊन गेला, देवाचा आत्मा त्याला जंगलात घेऊन गेला आणि त्याची परीक्षा पाहिली. खरंच तू देवाचा पुत्र असशील तर इथून उडी मार, खरंच तू देवाचा पुत्र असशील तर तू या धोंड्याच्या भाकरी कर, खरंच तू देवाचा पुत्र असशील तर तू असं कर तसं कर, किंवा मला नमन कर, मी तुला सर्व वैभव देईल. आणि बायबलमध्ये दिलेलं आहे प्रभू येशू जेव्हा जेव्हा सैतान त्याच्याशी बोलत होता, प्रभू येशू त्याला वचनाशीच बोलत होता. असं लिहिलं आहे, असं लिहिलं आहे, हो की नाही. जेव्हा तो म्हटला की तू मला नमन कर, तेव्हा प्रभू येशू म्हटला की असं लिहिलं आहे की तुझ्या देवालाच तू नमन कर, त्याच्याशिवाय कुणाला नमन करू नको. जेव्हा तो म्हटला की मनुष्य केवळ भाकरीनेच नाही तर देवाच्या वचनाने जगेल, जेव्हा तो सैतान म्हटला की तुझ्या धोंड्याच्या भाकरी कर, तेव्हा प्रभू येशूने काय उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीनच नाही तर देवाच्या वचनाने निघेल. तसं आज प्रभूने आम्हाला या गोष्टी शिकवत आहे की शिमोना शिमोना, तुला गव्हासारखं चाळावा म्हणजे तुझी परीक्षा करावी म्हणून सैतानाने माझ्याकडे मागितलं आहे. पण मी तुझ्यासाठी काय केलेली आहे, मी तुझ्यासाठी विनंती केली आहे, प्रार्थना केली आहे. म्हणून आज फक्त प्रार्थना आम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आमच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे, हो की नाही. आमच्या जीवनातले त्रास आम्हाला माहित नाहीये, सैतान कशा प्रकारे त्रास पाठवेल, दुःख पाठवेल, आमच्या परिस्थिती आमची बिघडवेल, पण आमच्या प्रार्थनाच आम्हाला जागरूक ठेवू शकतो. येशूने काय केली, प्रार्थना केली. प्रभू येशू जर प्रार्थना करू शकतो आम्हाला वाचवण्यासाठी, तर आम्हाला किती करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय करू, मी काय केली, प्रभू येशू म्हटला की मी सैताना तुम्हाला तुमचा विश्वास खचू नये म्हणून प्रार्थना केली. काय खचू नये, विश्वास. म्हणजे आमच्या विश्वासणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येऊ शकते, आमचा विश्वास खचेल, आमचा विश्वास कमजोर होईल. बघा प्रभू येशूने अशी प्रार्थना नाही केली का सैतान तुला याला हात लावू देणार नाही, येशूच्या नावात तू निघून जा. का सैतान की तुला याच्यावर काहीच अधिकार नाहीये. येशूने कोणती प्रार्थना केली, यांचा विश्वास खचू नये. काय प्रार्थना केली, विश्वास खचू नये. आणि म्हणून आज फक्त प्रार्थनाच आम्हाला विश्वासामध्ये बलवान ठेवते, विश्वासामध्ये स्ट्रॉंग ठेवते. कारण परिस्थिती आमचा विश्वास खचवण्यासाठी येणार, परिस्थिती आम्हाला पारखण्यासाठी येणार, परिस्थिती आमची परीक्षा पाहण्यासाठी येणार.
जगातले लोक कदाचित आम्हाला आनंदित दिसतील, जगातल्या लोकांमध्ये सगळं काही चांगलं दिसतील, पण देवाने आमच्यासाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी आखलेल्या आहेत किंवा उत्तमातल्या उत्तम गोष्टींची योजना आखलेली आहे. फक्त आमचा विश्वास खचला नाही पाहिजे. बघा बायबल सांगतं 2 तिमोथेचं पुस्तक 3 अध्यायामध्ये की शेवटच्या दिवसांमध्ये कशा प्रकारे लोक कसे असतील आज आपल्याला वचनातून बघायचं आहे. शेवटच्या दिवसांमध्ये लोक कशा प्रकारे होतील आज वचनातून बघायचं आहे आणि ह्यासाठी की आम्हाला प्रार्थनेत राहायचं आहे. 2 तिमोथेचं पुस्तक 3 अध्यायामध्ये बायबलमध्ये दिलेलं आहे की शेवटच्या दिवसांमध्ये लोक कशा प्रकारे होतील आपण पाहणार आहोत. पण जे लोक प्रार्थनेत असतील तेच लोक टिकून राहणार किंवा तेच लोक देवाच्या उपस्थितीमध्ये राहणार, तेच लोक देवाच्या सामर्थ्यामध्ये भरले जाणार. प्रेज लॉर्ड. 2 तिमोथे काढणार आहोत आपण 3 अध्यायामध्ये आणि पहिलं वचन. हे जाणा की शेवटच्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील, कारण माणसे स्वार्थी बुद्धी होती. कशी होती माणसे? स्वतःच स्वार्थ बघणारे. दुसरी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी आणि उपकारी होतील. अनुपकारी म्हणजे उपकार न ठेवणारे. प्रेसला उपकार न ठेवणारे, अपवित्र, ममताहीन, असमाधानी, चहाड, इंद्रिय दमन न करणारी, निर्दयी, चांगल्याचा अनादर करणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा विलासाची आवड धरणारी. प्रेज लॉर्ड. शेवटच्या काळामध्ये हा शेवटचा काळ चालू आहे आणि लोक असे होणार आहेत, आई बापाला सुद्धा न मानणारी. बघा बायबल किती सत्य सांगतं. अनुपकारी, स्वार्थी, स्वतःचा स्वार्थ बघणारी. पण हे कोण लोक? जे प्रार्थनेत नाहीये, जे प्रार्थनेमध्ये राहणार नाहीये. कारण सैतान त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घालणार आहे. सैतान हे कार्य करणार आहे. सैतानाचा आत्मा तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेस बायबलमध्ये दिले, आपण मागच्या वेळेस शौलाविषयी शिकलो आणि शौलाला अभिषेक केला होता, शौलाला राजा होण्यासाठी देवाने निवडलेला होता. पण ज्या वेळेस शौलाला गर्विष्ठपणा आला, ज्या वेळेस शौल देवाच्या वचनांपेक्षा माणसांचा गौरव पाहायला मिळू लागला, माणसांकडून तो आपल्या स्वतःला एक आपलं हे पाहायला लागला किंवा माणसांकडून स्वतःचा जय जयकार करू लागला किंवा माणसांकडून सन्मानाचा अपेक्षा करू लागला. बायबलमध्ये काय दिलेलं माहिती तुम्हाला? त्याच्यावर दुष्ट आत्मा आला. शौलावर काय आला? आणि तो दुष्ट आत्मा दावीदाला मारण्याचा प्रयत्न करत होता. प्रेज लॉर्ड. माहिती तुम्हाला? आज काढणार नाही ते वचन, पण मला तुम्हाला सांगायचंय की त्याच्यावरचा जो दुष्ट आत्मा येत होता, ते दुष्ट आत्मा तो दावीदाचा नाश करायचा किंवा दावीदाला ठार करण्याचा प्रयत्न करत होता, मारण्याचा प्रयत्न करत होता. दावीद तर विणा घेऊन वाजवत होता, दावीद तो देवाची भक्ती करणारा होता, दावीद हा शौलाच्या राज्यामध्ये होता. आणि बायबलमध्ये दिले की शौलावर दुष्ट आत्मा आला. जेव्हा आमच्यामध्ये गर्विष्ठपणा येईल किंवा आम्ही स्वतःचा स्वार्थ बघू, बायबलमध्ये दिलेला आहे तर दुष्ट आत्मा आमच्यामध्ये कार्य करेल. म्हणून आम्हाला प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे. आमच्या प्रार्थनाच आम्हाला सैतानाच्या तावडीतून सोडवेल. प्रेज लॉर्ड. मिखाचं पुस्तक या दिवसांमध्ये बघणार आहोत की आम्हाला जास्त करून देवावर भरोसा ठेवायचा आहे. मिखाचं पुस्तक 6 अध्यायामध्ये आपण जाणार आहोत. मिखा 6 अध्यायामध्ये देवाचं वचन काय सांगत आहे बघूया आपण. आपण पाहत आहोत मिखाचं पुस्तक 7 अध्यायामध्ये देवाचं वचन काय सांगत आहे. मिखाचं पुस्तक 7 अध्यायामध्ये मिखाचं पुस्तक 7 अध्याय. ह्या शेवटच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे, देवामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. मिखाचं पुस्तक 7 अध्याय बघा, 2 वचन. चांगला मनुष्य पृथ्वीवरून नष्ट झाला आहे. काय सांगते बायबल? मिखाचं पुस्तक 7 अध्याय 2 वचन. चांगला मनुष्य पृथ्वीवरून काय झाला आहे? नाहीसा झाला आहे. मनुष्यामध्ये कोणी सरळ नाही, सर्व रक्त पाण्याला टपलेले आहेत.
प्रत्येक जाळे घेऊन आपल्या भावाची शिकार करतात. त्यांनी झटून दुष्कर्म करावे म्हणून त्यांचे दोन्ही हात त्यावर ठेवलेले आहेत. अधिपती न्यायाधीशही वेतन मागतात. महाजन स्वतः आपल्या जीवाची वाईट इच्छा बोलून दाखवतो. असे ते मिळून दुष्कर्माचे जाळे विणून काढतात. त्यातला उत्तम तो काटेरी झाड असा आहे, अति सरळ, तो काट्यांच्या कुंपणापेक्षा वाईट आहे. तुझ्या पहाऱ्याकाराचा दिवस येतो, तुझे शासन येते. आता त्यांची त्रेधा उडेल. तुम्ही शेजाऱ्यावर विश्वास ठेवू नका, सख्या भावावर विश्वास ठेवू नका. जी तुझ्या उराशी निसते तिच्यापासून तू आपल्या तोंडांची द्वारे राख. कारण मुलगा बापाला अभेरतो, मुलगी आपल्या आईवर, सून आपल्या सासवेवर उठते. मनुष्याच्या घरचेच त्याचे वैरी होतील. काय होतील मनुष्याच्या घरचे? बायबलमध्ये सांगून ठेवलेलं आहे, मनुष्याच्या घरचे त्याचे काय होतील? वैरी होतील. आजच्या दिवसांमध्ये सैतान अशा प्रकारे मनुष्यामध्येच वैर निर्माण करत आहे. मनुष्याला तो काय करत आहे? त्याला पारखण्यासाठी त्याच्यामध्ये कार्य करत आहे. त्याचा विश्वास खचण्याचा प्रयत्न करत आहे. सैतान बायबलमध्ये दिलेला आहे, कधीही मनुष्याला स्वतःच्या नियंत्रणामध्ये घेईल. पण एकच गोष्ट करायचं आहे, फक्त प्रार्थनेत राहिलं पाहिजे. प्रभू येशू काय म्हटला पेत्राला? का तुझा विश्वास खचू नये म्हणून मी काय केलेला आहे? मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आज सैतान अशा प्रकारे एकमेकांमध्ये वैर स्थापित करत आहे. मनुष्याचे घरचेच त्याचे काय होतील? मनुष्य जर सख्यावर पण भरोसा ठेवू नको. तर काय करायचंय बघा, 7वं वचन, मी तर परमेश्वराकडे दृष्टी लावी. प्रेज द लॉर्ड. कुणाकडे दृष्टी लावी? मी आपल्या तारणाऱ्या देवाची प्रतीक्षा करीन. माझा देव माझे विनवणे ऐकेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून ह्या दिवसांमध्ये मी एकच म्हणत आहे, फक्त प्रार्थना करायची आपल्याला. जितक्या प्रार्थना करा तितक्या तुम्ही सैतानापासून वाचा, सैतानापासून सुटका मिळेल. येशू जर पेत्रासाठी त्याचा विश्वास खचू नये म्हणून प्रार्थना करू शकतो. येशू हे म्हटलं का मी सैतानाला तुझ्यापासून दूर करेल, सैतान तुझ्यापासून निघून जाईल, सैतानाचे बाण मी तोडेल किंवा मी सैतानाला तुझ्यापासून अडवेल. मी प्रार्थना करेल तुझा विश्वास खचू नये. आज आम्हाला पण प्रार्थनाच करायची गरज आहे. मी तर देवाचीच प्रतीक्षा करीन आणि माझा देव माझे विनवणे ऐकेल. म्हणजे प्रार्थना ऐकेल. काय करायची? फक्त प्रार्थना करा. वैरी जरी तुझे घरचेच तुझे वैरी जरी झाले, तुम्ही काय करा? प्रार्थना करा. आज सैतान आमच्या घरच्या लोकांना कैद करून घेत आहे. तो टपलेला आहे घात आणि नाश करायला. तुम्हाला माहिती, हिजकिया राजा ज्यावेळेस आजारी पडला आणि हिजकिया राजाला ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली, त्याचं आयुष्य वाढवून मिळाले. काय मिळाले? त्याचे आयुष्य वाढवून मिळाले. पण बायबलमध्ये दिलंय, सैतान काय गप्प बसणार आहे का? नाही. बायबल सांगतं का जेव्हा हिजकिया राजा पूर्ण बरा झाला आणि एक राजा होता, त्याच्यामध्ये सैतानाचा आत्मा होता आणि तो राजा हिजकियाला भेटायला आला. त्याला भेटवस्तू घेऊन आला आणि त्याला म्हटला की मला खूप आनंद झाला, तू आजारातून बरं झालायस आणि म्हणून मी तुला भेटायला आलेलो आहे. जसं आज लोक बरे झाले तर त्यांना भेटायला येतात की नाही लोक, तसा हा एक राजा होता, अश्शूरचा राजा, तो हिजकियाला भेटायला आला आणि हिजकिया पण खुश झाला. अरे वा, मला कोणीतरी भेटायला आलं. आणि मग काय झालं माहिती आहे? हिजकियाने त्याच्या घरातले सगळं काही पाहिलं. त्याचा राजवाडा पाहिला, त्याची संपत्ती पाहिली, त्याचे सगळं चांगलं चाललंय ते पाहिलं. आणि पण हिजकिया राजा, बघा आपण काढूया एशियाचं पुस्तक 39 अध्यायामध्ये. एशियाचं पुस्तक काय झालं बघूया. कशा प्रकारे सैतान तुमच्या घरात येऊन तुमचे लोक कैद करेल, बंदिवान करेल, कशा प्रकारे तो तुमच्यावर डोळा ठेवलेला आहे, आज आपल्याला या वचनातून पाहणार आहोत. एशियाचं पुस्तक 39 अध्यायामध्ये. एशियाचं पुस्तक 39 अध्याय काढूया. काय झालं? पहिलं वचन, 39 अध्याय पहिलं वचन. त्यावेळेस बलदानाचा मुलगा मरोदक बलदान, बाबेलचा राजा, याने हिजकियाकडे पत्रे आणि भेट पाठवली, कारण तो दुखणाईत होऊन बरा झाला असे त्याने ऐकले. बघा, बाबेलच्या राजाने काय केलं माहितीये? हिजकियाकडे पत्र पाठवले
आणि भेट पाठवली. का पाठवली? कारण तो दुखण्यातून बरा झाला असे त्याने ऐकले. बघा, त्याला भेटायला पाठवलं. तेव्हा हिजकिया त्याच्याविषयी आनंद झाला. हिजकियाला त्याच्याविषयी काय झाला? आणि त्याने त्या आपले मौल्यवान वस्तूचे भांडार, रुपे, सोने, सुगंधी पदार्थ, मौल्यवान तेल, आपले सर्व शस्त्रागार आणि आपल्या भांडारात जे काही आढळले ते सर्व त्याला दाखवले. हिजकियाने त्याला दाखवले नाही असे त्याच्या घरात, त्याच्या सर्व राज्यात काहीच नव्हते. बघा, हा बाबेलचा राजा आला त्याला भेटवस्तू घेऊन, कारण तो बरा झाला होता. हिजकियाला खूप आनंद झाला, मला कोणीतरी भेटायला आले. आणि हिजकियाने त्याला घरात घेतलं. हे बघ माझा राजवाडा, ही बघ माझी संपत्ती, हे बघ माझं सर्व काही. आणि बायबलमध्ये दिले सर्व जे काही, सगळं काही दाखवलं. असं काहीच नाही का त्यांनी दाखवलं नाही. आणि मग हिजकिया तो बाबेलचा राजा खूप आनंदित झाला. सगळं काही बघून घेतलं आणि तो निघून गेला. तुम्हाला माहिती आहे का, मला या वचनातून एक गोष्ट देवाने दाखवली. एकतर तुम्ही जगातल्या लोकांवर प्रेम करू नका. बायबल सांगतं जगाची मैत्री म्हणजे देवाशी वैर आहे. दुसरी गोष्ट की खरोखर आज जर हिंदू लोक काय करतात, आपल्या संपत्तीवर कोणाची नजर लागू नये म्हणून काहीतरी ते करतात. काळी बावळी लावतात, हो की नाही, मिरच्या, भोपळा काहीतरी, कारण की आपल्या संपत्तीवर कोणाची नजर लागू नये. होऊ शकतं आज सैतानाचं ते बायबल आहे का तुम्ही असं करा, तुम्हाला नजर लागणार नाही. पण देव म्हणतो की तुम्ही जगाशी मैत्री करू नका. जगाशी मैत्री म्हणजे वैर आहे. जगातले लोक तुम्हाला नजर लावायलाच बसलेले आहेत. म्हणून तुम्ही कुठपर्यंत त्याच्याशी मैत्री करायची तुमचं तुम्ही ठरवा. हिजकिया राजाची प्रार्थना ऐकली. आजारी असताना त्याला दीर्घ आयुष्य प्रभूने दिलं, त्याचे आयुष्याचे दिवस वाढवले. पण बाबेलचा राजा एक शत्रू म्हणून त्याला त्यांनी जवळ केलं. कारण का? त्याने भेटवस्तू पाठवली. तो म्हणाला, अरे तू बरा झालास, मी तुला भेटायला आलोय. आणि मग त्या आनंदाने हिजकिया राजाने सगळं काही दाखवलं. आणि बायबल सांगतं देवाचा सेवक हिजकिया राजाकडे आला. आणि काय झालं बघा, 3रं वचन, मी येशिया संदेष्टा हिजकिया राजाकडे येऊन त्याला म्हणाला, हे मनुष्य काय म्हणाले, ते कुठून तुझ्याकडे आले? तेव्हा हिजकिया म्हणाला, ते दूर देशातून म्हणजे बाबेलाहून माझ्याकडे आले. तेव्हा तो म्हणाला, त्यांनी तुझ्या घरात काय पाहिले? हिजकिया म्हणाला, जे काही माझ्या घरात आहे ते सर्व त्यांनी पाहिले, मग त्यांना दाखवले नाही असे काहीच माझ्या भांडारात नाही. मग येशियाने हिजकियाला म्हटले, सैन्यांचा परमेश्वराचं वचन ऐक. पहा, असे दिवस येतात की जे काही तुझ्या घरात आहे, जे तुझ्या वडिलांनी आजपर्यंत साठवले आहे ते सर्व बाबेलास नेण्यात येईल, काहीच राहणार नाही असे परमेश्वर म्हणतो. जे तुझे मुलगे तुला होतील, ज्यांना तू जन्म देशील, त्यांच्यातले कित्येक ते घेऊन जातील आणि मग बाबेलाचा राजाच्या मालात ते शंड होऊन राहतील किंवा एक दास म्हणून राहतील. कारण की तू शैतानाला तुझ्या घरामध्ये घेतलेला आहे, दुष्ट आत्म्याला तुझ्या घरामध्ये घेतलेला आहे. बघा, परमेश्वराचं वचन येशियाच्या द्वारे हिजकिया राजाकडे आले. तर हे लोक जे तुझ्या घरात आले ते कोण होते? काय काय केलं तू? सगळं काही दाखवलं का? तो म्हणतो, हा, असं काहीच नाही का मी दाखवलं नाही. बघ म्हणे, तुझ्या लेकरांना तुझं जे काही आहे तो सगळं कैद करून घेऊन जाईल. बंदीवान, तुझ्या लेकरांना पण तो बंदीवान करून घेऊन जाईल. आणि जर तुम्ही वाचलं दानियेलच्या पुस्तकामध्ये, नबुकद्रेजच्या काळामध्ये बाबेलच्या राजाने दानियेलला आणि सगळ्या लोकांना, त्याच्या हिजकियाच्या लोकांना कैद करून, त्याचं जे काही सोने होते, संपत्ती होती, सगळं कैद करून तो बाबेलमध्ये घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? बाबेल. आज देव मला शिकवते, जर तुमची लेकरं कैद झालेली आहेत तर प्रार्थना करा. हिजकियाने जरी प्रार्थना केली, त्याला देव जरी माहित होता, तरी त्याच्या लोकांना कैद करून घेऊन गेला. का? त्यांनी सैतानाला त्यांची दार उघडे केले. सैतानाला येण्यासाठी त्याची दार त्याने काय केले? उघडे केले. आज प्रार्थनाच आमची दारं बंद करू शकते. प्रेज लॉर्ड. प्रार्थनाच आमची बंदीवान झालेली लोक सोडवू शकते. म्हणून आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला काय म्हटला की पेत्रा तुम्हाला गव्हासारखं चाळावा म्हणून सैतानाने माझ्याकडे मागितलं आहे, पण तुमचा विश्वास खचू नये
म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना केली. मी तुमच्यासाठी काय केली? प्रेज लॉर्ड. आज हिजकियाने जरी प्रार्थना केली, त्याला दीर्घ आयुष्य मिळालं, पण हिजकियाने जेव्हा त्या सैतानाला आपल्या राजमहालात प्रवेश दिला, त्याच्या घरामध्ये, त्याच्या सर्व राज्यामध्ये, आणि बायबल सांगतं की एशिया संदेष्टा हिजकियाकडे आला. अरे, तू त्या राजाला तुझ्या घरात घेतलं, तुझं सगळं भांडार दाखवलं, बघ तुझं मुला मुली, तुझे सगळं जे काही आहे, जे तुझ्या घरात जन्मतील त्यांना कित्येकांना तो बाबेलाच्या राज्यात घेऊन जाईल, तुझी संपत्ती पण तो घेऊन जाईल आणि त्याच्या कैद म्हणून राहतील. आणि आपण बघतो की दानिएल, शद्रक, मेशक आणि बरेचसे जे इस्रायलचे लोक होते, हिजकिया राज्याचे लोक होते, त्यांना कैद करून नबूकद्रेसरने नेलं. आज देव आम्हाला एकच म्हणत आहे, तुम्ही कैद होऊ नये म्हणून प्रार्थनेत राहा. शेवटच्या दिवसांमध्ये होय, लोक बंडखोर होती, स्वार्थी होती, आई बापास न मानणारी होती, घरचेचे वैरी होती, पण प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे. सैतान आम्हाला कैद करेल, पण आम्हाला प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे, कारण प्रार्थनाच आम्हाला सुरक्षित ठेवेल. जो परात्पराच्या गुप्तस्थळी राहील तो सर्व समर्थाच्या छायेमध्ये राहील. म्हणून या वचनाद्वारे एकच देव आम्हाला शिकवत आहे, काही शेवटच्या दिवसांमध्ये आम्हाला प्रार्थनेत राहणं गरजेचं आहे. मी परमेश्वराची प्रतीक्षा करेल आणि मी त्याचं ध्यान करेल आणि मी माझी विनंती करेल, मी त्याच्याकडे प्रार्थना करेल. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. आम्ही वचनात पाहिलं प्रभू, येशू जवळ जरी पेत्र होता, जरी पेत्राजवळ येशू होता, तरी पेत्राला प्रभू येशू म्हटला की तुम्हाला गव्हासारखं चाळावं म्हणून सैतानाने माझ्याकडे मागितलेलं आहे, पण तुझा विश्वास खचू नये म्हणून मी तुमच्यासाठी प्रार्थना केली आहे. आज आमच्या लोकांना जरी सैतानाने दे बाप्पा बंदिवान केलं असेल, कैद केलं असेल, त्यांना दे बाप्पा सगळं वाईट गोष्टीमध्ये ठेवलं असेल, तेव्हा आम्ही प्रार्थना करतो प्रत्येकाची सुटका होऊ. तुझ्या लेकरांना दे बाप्पा मोकळीकता मिळू दे. जरी तुझी लेकरं वाईट परिस्थितीतून जात आहे, पण त्यांचा विश्वास खचू देऊ नको, त्यांच्या प्रार्थना कमी होऊ देऊ नको, त्यांच्या जीवनामध्ये तुझं गौरव हो, तू उंच केला जाऊ दे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. थँक्यू जीसस, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, थँक्यू जीसस. हर एक प्रकारची सुटका हो देवा. आम्हाला प्रार्थनेचं जीवन दे. आम्हाला देवा रोज एक चित्त तुझ्या चरणाजवळ बसण्याचं जीवन दे. आमचे लोक दे बाप्पा जे परमेश्वरात कैद जरी केले असतील, त्यांची सुटका हो दे, त्यांना मोकळीकता मिळू दे देवा. आम्हाला रोज प्रार्थनेत राहण्यासाठी कृपा पुरव देवा. जे लोक त्रासात आहेत, जे बंधनात आहेत, आजारात आहेत, सैतानाच्या त्रासात आहेत, येशूच्या नावात त्यांना मोकळीकता प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो की आमचे सर्व लेकरं परमेश्वरात रोज तुझ्या कृपेत राहू दे, त्या पापाच्या घाणीपासून दूर राहू दे, वाईट गोष्टीपासून ते दूर राहू दे. सैतानाच्या देवा हर एक दे बाप्पा त्याच्या गुलामापासून, त्याच्या बाणापासून, त्याच्या दे बाप्पा सर्व पाशापासून त्यांना मोकळं कर, मोकळीत ठेव प्रभू. त्यांना मोकळीकतेमध्ये ठेव, त्यांना देवा तू सुरक्षित ठेव प्रभू. धन्यवाद देवा. आम्ही तुझे उपकार मानतो. आजच्या वचनासाठी तुला धन्यवाद मानतो प्रभू. येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करतो. आमेन.